माननीय गडकरी साहेब, व्यासपीठातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, शेतकरी बंधूंनो, मी आपल्यापुढे आज उभा आहे ते मी हा आमच्या सगळ्या टीमचा प्रतिनिधी आहे. मी काय केले नाहीये. केले ते आमचे ही मंडळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ज्यांनी ह्या गोष्टीमध्ये पर्यंत त्यांच्या तेव्हा ध्यानात आलं की बारामतीमध्ये या लायकीची आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहे, तेव्हा ते म्हणते की मला हे बघायचं आहे. ज्या जावकरांच्यामुळे सुरू झाली त्या माणसाचा कल्पना करा, त्यांना व्हाईट हाऊस अमेरिका वर्षातून 2दा सल्ला घेण्याकरता बोलवतात. युरोपियन पार्लमेंटरी बोर्डवरती त्या बोर्डवरती AI पॉलिसीसाठी ते एक महत्त्वाचे सभासद आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड, UK गव्हर्नमेंटचं म्हणजे इंग्लंडच्या गव्हर्नमेंटमध्ये 4 लोक जे आहेत त्यात ते जावकर आहेत. अशा जावकरांनी जेव्हा बारामतीला भेट दिली आणि त्यांच्या ध्यानात आलं की आम्ही काय प्रगती केलेली आहे ते चकित झाले आणि ते म्हणजे आपण देश पातळीवर नव्हे तर जागतिक लेवलला आपण अग्रीमेंट करूया का. म्हणजे जरूर करूया. मी शरद पवारांना फोन केला की मी असं सही करतो. तेव्हा फार चांगली बातमी. ते म्हणतात स्वतःहून की आपण आम्हाला तुमच्यावर काम करायची इच्छा आहे. जावकरांमुळे मायक्रोसॉफ्ट आणि बिलगेट फाउंडेशनला कळलं, म्हणून मायक्रोसॉफ्टच्या लोकांनी जगामध्ये पाहिलं हे पाणी आणि शेती करतात. वॉशिंग्टनमध्ये केंद्र सुरू केलं. त्यांचे जे मुख्य आहेत रणवीरचंद्र वगैरे हे लोक आले बारामतीमध्ये, 2 दिवस राहिले आणि त्यांनी म्हटलं की अरे बापरे, हे तुमचं या लेवलला आम्हाला तुमच्यावर जॉईन होता येईल का. आमची इच्छा आहे कारण आम्हाला हे अतिशय योग्य वातावरण बारामतीमध्ये आहे. म्हणजे अगदी आनंदाने, कारण आपण एकत्र प्रयत्न करूया. बिलगेट फाउंडेशन करायचं. ते स्टीव्ह कॉलिन्स नावाच्या माणसाचा फोन आला, त्यांचा मुख्य येतो की मला हे ऐकलं आम्ही बघू शकतो का. मी त्यांना विमानाने घेऊन गेलो कारण त्याला वेळ कमी होता. ते बोलतात म्हणजे मला जगामध्ये भारतामध्ये अशी संस्था आहे आणि ती सुद्धा बारामतीमध्ये आहे. मी चकितच झालो आहे. तुम्हाला काय पाहिजे. मायक्रोसॉफ्ट विचारले तुम्हाला काय पाहिजे. त्यातनं हे सुरुवात झालेली आहे. मुख्य श्रेय याचं सुरुवातीला डॉक्टर जावकर ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांना जातं आणि मग मायक्रोसॉफ्ट आणि ह्या लोकांनी प्रचंड सहकार्य केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि हे त्यांनी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. मायक्रोसॉफ्टने जवळ 250 कोटी खर्च केले आपल्यावर. त्यांचे 71 शास्त्रज्ञ आपल्यावर काम करत होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे 15 सायंटिस्ट काम करत होते आणि आमचे बारामतीचे लोक. ह्या तिघांच्या एकत्रित प्रयत्नामुळे झालेलं आहे. तुम्ही व्यक्तिगत ही संस्था काम करते, ती संस्था काम करते, ती संस्था काम करते, पण एकत्र 1+1=11 होतं. हे कुठेतरी कळायला पाहिजे. आता आमच्याकडे इतके उत्कृष्ट संस्था आहेत ज्याचं आपण आज अग्रीमेंट केले. अशा सगळ्या संस्थांचे दरवाजे ओपन केले पाहिजे की तुम्ही काय करता, मी काय करतो, मी काय मदत करू शकतो. हे दुर्दैवाने आपल्या देशात वातावरण नाही आहे. वैयक्तिकरित्या खूप बुद्धिमान माणसं आपल्याकडे आहेत. त्यांचं काम चालू आहे, पण प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये चालू आहे. हे कोणा करताय, देशा करताय. आणि मग एकत्र या ना. तुम्ही काय स्वतःच्या स्वार्थाकरता करता का. हे नाहीये. तर माझी विनंती गडकरी साहेबांना की कृपया आम्हाला दरवाजे उघड करून द्या आणि तुम्हाला ती दृष्टी आहे, तुम्ही काम करणारे कार्यकर्ते आहात, मला तुमच्यावर प्रचंड आदर आहे. तर तुम्ही अशा लोकांना आम्हाला जोडून द्या आणि आपण एकत्र प्रयत्न करूया. आम्हाला श्रेय नको आहे. आम्हाला शेतकऱ्याचं भलं करायचं आहे. आमचा दुसरा उद्देश काही नाही आहे. तर ह्याचे म्हणजे याची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला कळावं आणि एकत्रित परिणाम काय होते सांगा म्हणून मी हे आपल्या पुढे माझं मत व्यक्त केलं. आता ह्यातनं घडलंय काय. जसं आता भोटे डॉक्टर म्हणाले की 40% उत्पादन 100% गेलं. आम्ही 6 जे प्रकार ऊसाचे त्याची लागवड केली. एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स खाली 1 एकर आणि तुमच्या पद्धतीचं 1 एकर. आपल्याला कमीत कमी 85 टन ते 150 टन उत्पादन मिळालेलं आहे. खताची बचत 50%. ज्या शेतकऱ्याचा इंटरव्ह्यू माझ्याकरता आहे तो हुशार शेतकरी आहे. 7वी पास झालेला आहे, 65 वर्षाचा. तो मोजून सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि त्याच्याकडे 7-8 वर्षाचा रेकॉर्ड आहे की पाणी किती दिलं, खत किती टाकलं, तुमचं औषधं किती मारली, तर रोजचा लिहून ठेवतो तो. तुम्ही लोक करत नाही. त्या माणसाची डायरी आहे. तर त्यांनी सांगितलं, मी त्याला भेटलो, म्हणलं थोरात काय फरक वेगळा वाटतं. साहेब म्हणलं मी 3 कोटी लिटर पाणी देतो. यावर्षी मी 78 लाख लिटर पाणी दिलं माझ्या विहिरीत. म्हणलं मी तो 2 नाही 3 बघून घेऊ शकतो. हा फायदा वेगळा आहे. खताची बचत झाली 20,000ची, हा बचत वेगळा आहे. तुम्हाला पहिल्या वर्षी 10-12 हजार रुपये द्यायचे
आणि नंतर फक्त 5,000 इकडे द्यायचे. महाग कसं बघता तुम्ही? असा कुठला धंदा आहे की 1 रुपया टाकला आणि तुम्हाला 10 रुपये ते 100 रुपये मिळाले तर गॅरंटीड? तर कृपया ह्याची कॉस्ट जादा आहे ह्याची तक्रार करू नका. तुमच्या दाराची गंगा आणलेली आहे ती त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या अशी आमची विनंती आहे. याच्यात आमचे एकत्रित प्रयत्न आहेत आणि त्याचं हे फलित आहे. त्याचा सर्वोत्तम तुम्ही उपयोग करून घ्या. तर आणि आणखी एक फायदा असा आहे की तुमचं ऊसाचं पीक 16 ते 18 महिन्यात येतं असं मला सांगण्यात आलं. हे आमचं पीक 12 महिन्यात येतं. 40-50% उत्पन्न वाढतं. खताचा खर्च कमी, पाण्याचा खर्च कमी, रिकव्हरी अर्धा 1% जास्त. साखर कारखान्याचा फायदा होतो. तुम्हाला भाव चांगला मिळेल का? तर एक तर तुमच्या उत्पन्नाचा हा फायदा आहेच आहे, पण रिकव्हरी वाढल्यामुळे जो साखर कारखान्याचा फायदा होईल त्याचा काही वाटा तुम्हाला मिळेल ना. त्यामुळे हे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आकुर्षिकी बहुदुधी गाय आहे ती तुम्ही याचा उपयोग केला पाहिजे. ह्याच्याकरता मला तुमच्या मागे लागले पाहिजे, तुम्ही माझ्या मागे लागले पाहिजे की आम्हाला द्या म्हणून. आज उलटी पाळी आहे. तर तसं करू नका. आज गडकरी साहेबांनी हा एवढा मोठा पुढाकार घेतला आहे. ते काही साधा माणूस नाही आहे. त्यांना कळतंय ते काय करता येते आणि त्यांना ह्याचं महत्त्व समजल्यामुळे हा आजचा प्रसंग आला आहे. त्यांची आम्हाला साहित्य मला यायला पाहिजे. नाही म्हणायची हिंमतच होणार नाही माझी. कोणी मला बोलवलं? गडकरी साहेबांनी बोलवलं. तर याचं कारण आहे त्यांची क्रेडिबिलिटी आहे, त्यांचा विश्वास आहे आणि एक काम करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे. गडकरी साहेब तुमचा मी आभारी आहे आणि तुम्ही जे काम करताय त्यात आमचं काही योगदान पाहिजे हक्काने सांगा. हे एक झालं. आता काय होतं की आपल्याकडे पाणी आणि खत जास्त वापरले जातं ते जमिनीमध्ये जातं. जमीन तर बरकट होऊन ओढ्यामध्ये जातं किंवा नाल्यामध्ये जातं. ते तुम्ही पिता आणि तुम्हाला कॅन्सर होतो. आज पंजाबमध्ये एक ट्रेन आहे कॅन्सर ट्रेन. हजारो लोक कॅन्सर नेले जातात कारण ते भाजीपाल्यावर ह्याच्यावर दणकून मारा करतात औषधांचा आणि तेच तुम्ही खाता. इकडे जुन्नरमध्ये भाजीपाला मुंबईला जातो तिथे शेकडो लोक कॅन्सरने आजारी पडलेत का? तर ते औषध 5-5 पटीत मारत. मग त्याला कळत नाही किती मारायचं ते. इथे तुम्हाला 1% 10%च्या वरती औषध लागणार. आजारी पडलं तरच गोळी घ्यायची आहे, रोज गोळी घ्यायची नाही आहे. हा तुमचा फायदा आहे. दुसरा कोणी शेतकऱ्यांचा दुसरा असा फायदा आहे की तुम्हाला कोणी फसवलं खतामध्ये 24 तासात आम्हाला कळतं की ह्याने तुम्हाला मिलावट बांधलेलं आहे कारण त्याचे रिझल्ट मिळत नाही. ते आमच्या सिस्टीममध्ये येतात. ते सांगणार की तुला खत त्यांनी लबाडीने दिलेलं आहे ह्याच्याकडनं घेऊ नको. इथून पुढे खताची मिलावट करणे शक्य होणार नाही आणि तुम्हाला कायम चांगलं खत मिळेल. मिळालं तर आम्ही लगेच तुम्हाला सांगणार की ह्याला फेकून दे बाहेर. त्यामुळं कोणी सप्लायर तुम्हाला लबाडी करू शकणार नाही. हा ॲडिशनल आणखी एक फायदा तुमचा आहे. मी हे का सांगतोय की तुम्हाला किती फायदे मिळणार आहेत याचं तुम्हाला करावं. 2 वर्षामध्ये तुम्ही 3 पिकं घेऊ शकता, 1 पीक जास्त घेऊ शकता. हा तुमचा फायदा आहे. आता 1.5 वर्षाचा ऊस आणि 6 महिन्याचं एखादं गव्हाचं किंवा बाळाचं उत्पादन 2 पिकं घेऊ शकता. हे आमचं 12 महिन्याचं होत असल्यामुळं पहिलं सोयाबीनचं किंवा असलं एक पीक घ्या, ऑक्टोबर टू ऑक्टोबर दुसरं पीक घ्या, मग 15 ऑक्टोबरला फॅक्टरी सुरू होतात, मग तिसरं पीक घ्या, मग शिवाय जो 3 महिने राहतात तर तुम्ही ताक निर्माण करा, ताक गाडा, तुमची जमीन पुन्हा कसदार होईल. तुमचं जमीन कसदार झाली की तुम्हाला खत आणखी कमी लागते. म्हणजे हे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला होणार आहेत. तर याचा तुम्ही फायदा जरूर करून घ्या. आणि हे आम्ही महाराष्ट्रापुरतं बारामपुरतं ठेवलेलं नाही. हे आम्हाला देशभर करायचं आहे. सगळ्या पिकांवरती करायचं. आम्ही प्रयोग केलेले आहेत, प्रयोग सुरू केलेत. आता भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन नावाचं संस्था आहे त्याचा मी विश्वास आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही 2 गोष्टी केल्यात. त्यांनी आता 40 एकर जमीन मला पुणेजवळ दिली आहे. तिथे आम्ही भाजीपाला प्रयोग करणार आहोत. आमचे प्रयोग सुरू झालेले आहेत. त्यांच्या संमतीने एक प्रॉम नावाचा आम्ही एक प्रयोग केला यशस्वी. प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. आपल्या शेणामध्ये फॉस्फरस नसतो. तर त्यांनी नेदरलँडची टेक्नॉलॉजी आणली. आता मी विश्वास असे माझ्या धनातरी त्याचं महत्त्व काय. त्यामुळं 1.5 रुपयाचे शेण हे आता 20 रुपये करून जातं. त्याच्यात ते एनपीकेचे प्रॉपर्टीज आहेत म्हणजे ऑर्गॅनिक खत झालं. गॅस मिळतो त्याचं आमचे सगळे मशिनरी फुकटात चालते आणि त्याचे पाणी बाहेर येतं ते 5 रुपये लिटर लोक घेऊन जातात. डेअरी सगळे फायद्यात आली. आता ह्या गोष्टी बारामतीमध्ये तुम्हाला येऊन तुम्ही बघू शकता. कृषक नावाचं आमचं जे प्रदर्शन असतं वर्षात जानेवारीमध्ये आहे. मी गडकरी साहेबांना विनंती केली की आपण जरूर या कारण तुम्हाला दृष्टी आहे आणि आम्ही काय करतो हे तुम्हाला कळेल. म्हणजे एकमेकांचं जेव्हा आपण म्हणतो की सहकार्य करूया तर ह्यांच्या इतका योग्य म्हणून दुसरं कोणी नाही.
त्यामुळं तुम्ही लोक सुद्धा येऊन बारामतीला बघा. हे फॉर्मपासून ह्या सगळ्या गोष्टी तिथे गेली काही वर्ष आम्ही सुरू केल्या आहेत, यशस्वी केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्याचा उपयोग करून घ्या असं मी तुम्हाला सुचवेन. तर हे तुम्हाला एवढा करता बेसिक सांगत होतो की याच्या मागे केवढे कष्ट आहेत. 3-3.5 वर्ष आमची बोटेनी मंडळी अहोरात्र काम करतात, कारण अमेरिकेत रात्र असते ते आपल्याकडे दिवस असतो, आपल्याकडे दिवस असतो तेव्हा त्यांच्याकडे रात्र असते. तर त्यांच्या दिवसाला म्हणजे ह्यांनी रात्री काम केलं पाहिजे. हे 24 तास 3 वर्ष अखंड काम केल्याचं फलित आहे. म्हणजे एक लोकांचं काय म्हणतो आपण डेडिकेशन किंवा त्यांनी दिलेलं योगदान 24 तास 12 महिने 3 वर्ष तंत्रज्ञान मायक्रोसॉफ्ट सारख्याला, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सारख्याला आणि बिल गेट्स फाउंडेशनचा सॅटेलाइट कनेक्शन याच्यातून ही निर्मिती झालेली आहे. एकत्र प्रयत्नातून ही निर्मिती झालेली आहे आणि त्याचा फायदा तुम्हा लोकांना 5-10 हजार रुपयेमध्ये 50,000 ते 2.5 लाख रुपये एक्स्ट्रा मिळणार आहेत. जमीन सुधारणार आहे, एक पीक जादा घेता येण्यासारखं आहे. रिकव्हरी वाढल्यामुळे तुम्हाला भाव जास्त मिळण्याची शक्यता आहे. ह्या सगळ्या गोष्टी 1,000 शेतकऱ्यांवर आम्ही प्रयोग करून यशस्वी केलेले आहेत. मी फक्त बारामती प्रयोग केले बोलत नाही, 1,000 लोकांवर आम्ही ट्रायल घेतलेली आहे आणि मग आम्ही आता प्लॅटफॉर्म तुमच्यासमोर उभा आहे. तर या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करून घ्या. मी आणि गडकरी साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आम्हाला जे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सहकार्य दिलं तुमच्या फायद्यासाठी हे सगळं आहे, याचा पुरेपूर उपयोग करून घ्या अशी मी या निमित्तानं विनंती करतो. केवळ हे सांगण्याकरता मी पुण्यावरनं इथे नागपूरला आलेल्या गडकरी साहेबांच्या विनंतीवरून आणि त्यांच्या सूचनेवरून, तर त्याचा आपण पूर्ण उपयोग करून घ्या. काहीही अडचण आली तर माझ्यासारख्याशी तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता. कुठे तुम्हाला भेट द्यायला अडचण आली किंवा तुम्हाला भेट जायला वेळ मिळत नाही आहे, मला तुम्ही संपर्क साधा. आमचा ट्रस्ट तुम्हाला 12 महिने 24 तास उघडा आहे. समजावून घ्या. त्या कृषकच्या प्रदर्शनामध्ये या, तिथे आम्ही 2 गोष्टी आणखी करतो की वेगवेगळे प्लॉट्स तिथे मांडतो आणि त्याच्यामध्ये कुणी वेगळं बीज तयार केलं आहे, कुणी वेगळं औषध तयार केलं आहे, त्याला दाखवतो की तू इथे आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दे. हे लोकांना ह्याची वस्तुस्थिती काय, त्याचा खर्च किती आला, त्याचा उपयोग काय झाला, हे ॲग्रिकल्चर ट्रस्ट लिहून ठेवतो प्रत्येक गोष्ट. त्यामुळे लोकांची खात्री पडते की बाबा ज्या अर्थी ॲग्रिकल्चर ट्रस्टने हे रिकमेंड केले सांगितलेलं आहे त्या अर्थी हे योग्य असलं पाहिजे. ही सेवा पण आपण बारामतीतर्फे देतो. अनेक सेवा येतो, तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला करणार नाही. त्यामुळं आणि हे सगळं शरद पवारांच्या दृष्टिकोनातून 50 वर्षाच्या कष्टातून माझ्या घरातल्या 3 पिढ्याचं काम करण्यातून निर्माण झाले. ह्या गोष्टीला 50-55 वर्ष झाली, याच्या मागे प्रयत्न आहेत, हेही ध्यानात घ्या. तर हे माझ्या कुटुंबाने जे काही योगदान दिले त्याचा आम्हाला आनंद आहे आणि समाजाच्या कल्याणाकरता हे योगदान दिलेलं आहे. सुदैवाने आम्ही बरेच बाबतीमध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याचा आपण उपयोग करून घ्या आणि तुमचा भरपूर फायदा होईल. हे मी तुम्हाला शाश्वती देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.